एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केल्या तैसा, होय भक्ती केल्या तैसा पुरवी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी, एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाने. होय भक्ती केल्या तैसा पुरवी धरावी ते इच्छा. आला नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केल्या तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केल्या तैसा पुरवी धरावी ते. पांडुरंगाचं प्रथम म्हणून दुसरे चरण सुंतांच्या त्यांची कृपा जाणे कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केल्या तैसा पूर्वी धरावी तीच्या. प्रस्तुत प्रभू सेवेसाठी निवडलेला म्हणून महान भगवत भक्त जगदवंदनीय जगद्गुरु संत थेट संत शिरोमणी देहुनिवासचे जगद्गुरु तुकोबराया सज्जन हो. माझ्या तुकोबरायांच्या मंगलवाणीतून स्वयं तुकोबराया हस्तलिखित ग्रंथ श्रेष्ठ गाथा या ग्रंथामध्ये आपल्या सर्वांच्या निदर्शनात येणारा बहुतांश सर्व मंडळींच्या पाठांतरात असलेला किंवा प्राणपाठ असलेला नाही का अनेक वक्त्यांच्या मुखातून कीर्तन सेवेसाठी नियोजित असलेला आणि आजही याच अभंगाला अनुसरून कीर्तन सेवेसाठी निवडलेला. जरी परिचय नसेल तरी आता परिचयही होईल आणि वास्तविक पाठांतरही होईल असा सुंदर अभंग सोपा नाही का कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगाचा आशय घेऊन कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाचा परिहार तो म्हणजे असा. सालाप्रमाणे या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 18वे आणि कीर्तन सेवा 7वी. सज्जन हो, जीवनामधला मूल्य वेळ खर्च करून तुम्ही सर्व साधक मंडळी एकत्र येतात. तन मन धनाने या कार्यक्रमामध्ये सक्रिय होता, सहभागी होता. आपल्या सर्वांच्या सफल प्रयत्नातून साकारलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानदान सोहळा गेली 18 वर्ष पराकष्टेनं इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे नाही का. 17 वर्ष परिपूर्णतेनं पूर्ण झालेला आहे. जरी कालावधी 2 वर्षाचा मध्ये गेला असेल तरी सप्ताह बंद नव्हता हे मला माहिती आहे नाही का. हो, सप्त्याला सर्वच मंडळी असावी असंही नाही. जो व्हायचा तो झाला नाही का. काही मंडळी सक्रिय झाली पण खंड पडला नाही. म्हणून 18व्या वर्षात आपण सर्वजण अमूल्य वेळ खर्च करून इथं आलात. इथंच उभं राहून मी सर्वांच्या पायाला स्पर्श करतो नाही का आणि इथून सर्वांचे आशीर्वाद घेतो. सर्वांना दंडवत करतो आणि देवाला विनंतीही करतो की गेली 18 वर्ष जशी पुढे गेलेत अजून 18 अशीच बिनचूक पुढे जावीत नाही का. हो, हा आनंद उत्सव अत्यंत उत्सुकतेनं आपण आतुरतेनं वर्षभर वाट पाहतो नाही का. आता रामनवमी, आता यात्रा झाली की रामनवमी, रामनवमी आणि रामनवमीचा 9 दिवसाचा सप्ताह. आमच्यापेक्षा भाग्यवान आहात तुम्ही नाही का. 2 दिवस जास्तीच. हो, तसं पाहिलं तर
मला बी आनंद वाटतो. इथेही काहीतरी थोडेसे माझे ऋणानुबंध आहेत तुम्हा सर्वांच्या आणि माझ्या गाठीभेटी बरेच दिवसापासून, नाही का. आणि भगवंताच्या सेवेच्या निमित्तानं घडतात. काय घडतात? हो, सुंदर एक रूपक आहे महाराज. भगवंताच्या सानिध्यात भक्त या नात्यानं इथपर्यंत येऊन पोचलो. युगानुयुगे देवा धरिती अवतार, नाही का. देवा तू जेव्हा जेव्हा अवतार घेतले तेव्हा आम्ही तुमचे बरोबर, आम्ही तुमचे बरोबर. हो, कल्पना करा, राम अवतारापासून पुढे वर नाही. तुम्ही झाला राम राजा, आम्ही वानराची फौजा. राम अवतारामध्ये आपण होतो, पण वानर वेशामध्ये होतो, नाही का. वानरातून रामांचं जे नातं होतं आजही ते नातं अतुळतेनं आम्ही जोपासलेलं आहे, नाही का. मी भक्त तू देवायशी करी. हो, पुढे तुम्ही झाला घननील, आम्ही झालो गोपाळ, नाही का. तुम्ही उभे विठेवरी, आम्ही झालो वारकरी. आता आपण तुम्हाला वारकरी म्हणून भगवान परमात्म्याचे भक्त या नात्याने एकत्र आलोत. युगानुयुगेची ऋणानुबंध, नाही का. मागे बहुत जन्मी हेची करत आलो आपण. कल्पना करा, भगवंताची सेवा हा आपला हक्क आहे, तो आपला अधिकार आहे. आणि तसं पाहिलं तर ते आपलं अध्य कर्तृत्व आहे. आणि याच देही घडे देवाचे भजन, नाही का. नव्हतं त्या जन्मात भजन करायला आलं म्हणून दुसऱ्या जन्मात भोजन केलं, नाही का. आणि राहिलेलं भजन पूर्ण व्हावं म्हणून हा अवतार आहे विठ्ठल. सर्व मंडळींना, सर्व भाविक मंडळींना, बंधू भगिनींना सर्वांना इथंच नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला प्रारंभ. तुम्ही जिथं बसला तिथं योग्य. मी आता कुणाला कुठं बसा हे सांगण्यासाठी मला तुम्ही बोलवलंच नाही. मला फक्त कीर्तनाचा विषय घेऊन बोलवलं, नाही का. आता कुणी कुणाला सांगणे नाही. तुम्हाला जसं बसता येईल तसं बसा. कारण मागल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्यावर फार मोठी आपत्ती ओढवलेली आहे महाराज, नाही का. हो, एका माणसाची काय हालत झाली, नाही का. बसता येत नाही, उठता येत नाही, अशा अवस्था आहे. तरीही होतपूर मंडळी वृद्धावस्थेमध्ये सुद्धा कीर्तनाला येऊन 2 तास बसतात. गुडघे काम करत नाहीत, नाही का. आणि माझ्यासारख्या सामान्य माणसानं त्यांना सांगणं असं बरं नाही, पाय बसवू नका, गुडघे उभे करू नका, कसंही बसा. याही पेक्षा सांगू, पडवणी राहीन तये ठाई, लोळला तरी चालेल इथे येऊन. घरी झोपून, कल्पना कर, घरी राहून घरी थांबण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा शहाणपणाने इथं आलात ना, माझ्यासाठी आदरणीय. मी सर्वांना वंदन करतो. पुढे जसं बसता येईल तसं बसा, पण इथं आलात कशाला याचं विस्मरण होऊ देऊ नका. आपण कीर्तन सेवेसाठी आलो होतो. श्रवण करा, मनन करा, चिंतन करा आणि त्याचबरोबर नामस्मरण करा आणि हाताने टाळी वाजवा. टाळी वाजवा, देवाचं नामस्मरण करा. कीर्तन पूर्णतेला गेलं, कीर्तनाला आलेल्याचा लाभ आपल्याला होईल. आणि झाला असं समजा विठ्ठल. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केल्या तैसा पूर्वी धरावे तेच्या. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया देवाचं सर्वांगी वर्णन करतायत. शब्द समाज समजून घ्या जरा. जगद्गुरु तुकोबराया देवाचं सर्वांगीय वर्णन करतायत. वर्णनाला शब्द आजुरे पडले, कारण भगवंत वर्णनच विषय वर्णनीय आहे, नाही का. संत वर्णन विषय त्याही पेक्षा वर्णनीय आहे, नाही का. कधी कधी असं होतं, कोणत्याही विषयाला अनुसरून वर्णन करता विषय सोडून देतो, स्वतःच वर्णन करत बसतो. माझी जगद्गुरु तुकोबराया भक्त या नात्यानं भगवंताचं वर्णन करतायत आणि वर्णन सर्वांगीय करतात. सर्वांगी म्हणजे सर्व क्षेत्रातलं वर्णन आहे महाराज, ऐकणे. पण वर्णन करण्यासाठी शब्द आजुरे पडले.
म्हणून शब्द संग्रहातून एका मौल्यवान शब्दाची निवड केली आणि अभंगाच्या प्रारंभी तो शब्द नियोजित केला पहिलं चरण. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू प्रारंभी अवर्णनीय शब्द, विषय अवर्णनीय आहे पण विषय वर्णनात आणण्यासाठी युक्ती परयुक्तीनं शब्द संग्रहातून एक मौल्यवान शब्द निवडला. तो शब्द म्हणजे एवढा. तुकोबराय म्हणतात एवढा प्रभुनाम परमात्मा. हो, एवढा प्रभू. आता एवढा हा आपल्यासाठी प्रश्नार्थी शब्द आहे. नाही का? शब्द ऐकल्याबरोबर प्रश्न पडेल एवढा म्हणजे केवढा, नाही का? आणि केवढा या शब्दातून दोन प्रश्न निर्माण होतात, नाही का? एवढा म्हणजे केवढा. केवढा याचा अर्थ मोठा केवढा का केवढा याचा अर्थ छोटा केवढा? कारण केवढा छोट्यात बी चालतोय, केवढा मोठ्यात बी चालतोय. अवर्णनीय विषय वर्णनासाठी घेतला आणि शब्द संग्रहातून मौल्यवान शब्द बाहेर निघालेला एवढा. ज्या वेळेला कोणत्याही एखाद्या विषयाचं वर्णनच करता येत नाही, त्याच्यासाठी शब्द शिल्लक राहत नाहीत, त्यावेळेला मराठीमध्ये काही असे शब्द आहेत, काही शब्द प्रसंगावधान त्या ठिकाणी ते शब्द आणलेले जातात आणि अशाच या शब्दाचं नियोजन आहे. तुम्ही म्हणाल कसं? भरपूर पाऊस पडला, इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला आणि वड्याला इतका पूर आला, इतका पूर आला. हा शब्द बी तसाच आहे. मी उच्चारतोय तो इतका सांगताच येईल, इतका पूर आला, इतक्याच्या जागाने एवढा पूर आला असं म्हणा आणि मग कल्पना करा केवढा आला असेल. एवढा पूर आला, एवढा पूर आला, सांगताच येईना केवढा आला, सांगता येईना म्हणून एवढा आला. देवाच्या वर्णनाचा विषय आहे आणि सर्वांगी वर्णन आहे. देवाचं सौंदर्य सांगताना तो किती देखणा आहे हे सांगता येत नाही. तेवढ्याला किती देखणा, अरे एवढा देखणा, एवढा सांगताच येईना. हो, देवाचं मोठे पण सांगत असताना तो मोठा आहे हे सांगताना एवढा मोठा, एवढा मोठा, एवढा केवढा सांगता येईना म्हणून एवढा, नाही का? देवाचं ऐश्वर, देवाची सत्ता, देवाची संपत्ती, देवाचा अधिकार, अर्थात देवाची सर्वांगानं जर चौकशी केली
तर सर्वांगाचं वर्णन करत असताना एकही अंग परिपूर्णतेने वर्णनासाठी आपल्याकडे शब्द शिल्लक राहत नाहीत. म्हणून तुकोबरायांनी महाराज गमतीदार शब्दाने अभंगाची रचना केली आहे. एवढा आता एवढा पुढे म्हटलंय प्रभू देव एवढा आहे एवढा आहे एवढा आहे. कल्पना करा देव केवढा आहे, हो मोठा आहे का छोटा आहे. कीर्तनात बोलायचं आता बरं, फक्त पाऊण तास कीर्तन होणार आहे कारण 10 वाजले. तिच्या पुढे गेलं तर चालेल का? नाही चालणार, कारण हे सारखे सप्त्याला असतात. तुम्ही कधी आलाय का सप्त्याला? आत्ताच आलाय का नाही? 2 वर्ष कीर्तन ऐकलीत का? आपण आपल्या इकडची बाजू घेऊन 2 वर्षाचा गॅप भरून काढू. कारण महाराज मंडळीचं असतं म्हणजे रोज म्हणलं त्याला कोण रडव, कीर्तनाला सुद्धा रोज म्हणलं त्याला कोण रडव. महाराज कटाळून आम्ही त्या हरिपाठाला रोज म्हणलं त्याला कोण रडव, कटाळून आम्ही त्या प्रवचनाला रोज म्हणलं त्याला. एक बार तुझं झाल्यावर कळत कोण रडव. हो, हा विषय तिकडचा आहे का? सामान्य भाषेतून वर्णन करण्यासारखा हा विषय आहे का? हे क्षेत्र तसं आहे का? नाही ना महाराज. भाग्यवंता छंदमणी कोड काने आहे कधी. गावात 1000 माणसं असतील पण कीर्तनाला एवढेच आले हे भाग्यवंत आहे. आणि यांच्यात महाराज प्रारब्धामध्ये आहे म्हणून घडलं नाही का? हो, नाही तर सर्वांना प्राप्त होत असं नाही. असो, एवढा देव मोठा आहे. कल्पना करा आता किती मोठा असेल देव. जरा माझ्याकडे बघा आणि सांगा महाराज तिथं थांबा, एवढा देव आहे. एवढा असेल का? एवढा बोला बोला. एवढा एवढा आता याच्या पुढं म्हणजे वर्णन करण्याच्या. मग मला असं म्हणायचे तुम्ही कल्पना करा त्याच्यापेक्षा मोठा तेव्हा एवढा. विठ्ठल कल्पना करा. मोठा समजला किती मोठा कल्पना बाह्य. आम्ही कल्पना करू त्याच्यापेक्षा केवळ देव मोठा आहे. आता किती मोठा आहे पण पुढे ऐकणार आहोत. एखादं प्रकरण लक्षात घ्या. पण देव छोटा आहे असं म्हणून त्याला मग किती छोटा असेल हेही बघा. एवढा असेल का? एवढा अजून एवढा अजून अजून नाही का? किती बारीक असेल, किती छोटा. तो कोबऱ्या वर्णन करता अनोरया लहानातला लहान. किती लहान अवर्णनीय. वर्णनच कसा किती लहान किती लहान किती लहान. बघा 2 प्रकार सांगतोय मी तुम्हाला देवाची. देव लहानही आहे आणि देव महानही आहे, मोठा आहे नाही का? एका एका त्याच्या गुणाचं वर्णन करणं नाही का? एका एका त्याच्या गुणाचं वर्णन करणं शास्त्राला सुद्धा शक्य आहे. मला
देवाचं वर्णन करता करता सर्व मंडळी गुडघ्याव आले, गुडघ्याव नाही का. एक अभंग वचनच म्हणतो तुम्ही त्याचा नाही का. अभंग वचनच म्हणतो, आठवते देव केवढा आहे, कसा आहे त्याचं वर्णन. हो बघा, वेद वर्णन करण्यासाठी गेले, वेदांना शक्य झाले. देवाचं वर्णन करण्याचे प्रयत्न शेषाने केले, शेषाला शक्य झालं. शेषातून देवाचं नातं इतकी जवळीक आहे, इतकी जवळीक. शेष देवाचं वाहन आहे, शेषावर देवारूढ आहे, सदैव शेष देवाच्या सानिध्यात आहे. मला सांगा, एखाद्या व्यक्तीचा परिचय करून घ्यायचा असेल तर त्याच्या जवळच्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा परिचय करून देता यावा का न यावा? येईल का नाही? एक व्यक्ती एका मालकाकडे चाकरी राहिली, व्यवहारात पण सांगतो, चाकरी करणारा तो गरीब आहे, पण त्याची इमानदारी बघून मालकाने तिजोरीच्या चाव्या त्याची हवाली केली. असं होतं का? होत. आता होतं का नाही कोणास ठाऊक, तुमच्या गावात होतं का नाही कोणास ठाऊक, नाही का. मालकाने हो तिजोरीच्या चाव्या हातात दिल्या, नाही समजलं. मालकाने आता समजलं. पूर्ण अधिकाराने आम्ही जन्माला आलोय महाराज या युगामध्ये. तिजोरीची चावी आमच्याकडे दिली का नाही मालकाने चावी? हो, मालकाने तिजोरीच्या चाव्या ज्याच्या हातात दिलेले त्याला मालकाच्याकडे काय नाही असं काय माहिती असेल का? याच्याकडे काही नाही. त्याला विचारा ना. हो, का हो शेठजी म्हणले तुम्ही बापूंच्याकडे कामाला असता, बापूने जमीन किती? हो, बापूंचं महत्व वाढायला बापूंची असलेली जमीन डबल करून सांगतो ती, सांगतो का नाही? हो, आवाज कसं सांगताय म्हणले? हो, 200 एकर. बर, ट्रॅक्टर 20 ट्रॅक्टर. हो, 50 माणसांचं कुटुंब आहे. बँकेत किती शिल्लक आहे विचारू नका म्हणले, ते मला माहितीच नाही. का? बापूने कोरं पुस्तक दिले माझ्याकडे सही करून, मी काढतोय 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 काढतोय, पैसे संपणार. आमचं बी तसंच आहे नाही का. आमच्या मालकानं आमच्याकडे कोरं पुस्तक दिले, उपसायचंय फक्त, नाही समजणार. श्रीगुरुनी आम्हाला नाम रूपाचा व्यवहार करण्यासाठी मोकळं पुस्तक दिले नाही का. करा व्यवहार, काढा पैसे. हो, किती भांडवल आहे? किती बी भांडवल आहे. ढळव 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 कीर्तनात उभं राहिलोय. नाही, मला कोणाच तरी फोन आला. मला ऐकू आला हॅलो, मला फोन तसाच येतो हॅलो म्हणून फोन खाली ठेवतो आणि आवाज बंद करून ठेवतो. वाईल सांगता येणार नाही महाराज, हे अवगुणी कार्ट आहे महाराज, कुठे वर्णन सांगता येत नाही का. एखाद्याची चोरी करायला निघावून पोरग संघ असावं नाही का, त्यानं काम केलंच. हो, बघा इतक्या माणसात झालं का नाही. विठ्ठल मालकाचा परिचय सांगणारा नोकर आहे. नोकराला सर्व सांगता येतं का नाही? नाव सांगता येतं, गाव सांगता येतं, मुले किती, मंडळी काय करतात, सगळं तो नोकर सांगत असतो. मला असं म्हणायचं, जो शेष आहे तो भगवंत, तो नोकर आहे. शेषाला भगवंताचं वर्णन करता याला पाहिजे का नाही? वेदांना अशक्य आहे, शेषाला शक्य नक्कीच आहे. हो, तुम्ही म्हणाल कसं? आमच्या संतांनी शेषाची सुद्धा बरोबर मांडलेली आहे महाराज. हो, शेष वर्णू गेला तोही, वेद वर्णू गेला तोही मौला गेला नाही का. हो, शेषाना वर्णनाचा विषय वर्णनीय झाला. शेषाची अवस्था काय? शिंगला शेष झाल्या दोन जीवा, सांगा विठेवारी देव का उभा उभा, सांगा
नका पुसुग बाई वेदाला काही एक कळलं नाही. देव विठेवर का उभा राहिला नाही का या प्रश्नाचं उत्तर वर्ण नाही देवाच. नका पुसुग बाई श्रुती म्हणताय वेदाला काही एक कळलं नाही. आमचं बसनी म्हणतात नका पुसुग बाई वेड्याला काही एक कळलं नाही का. आता येड्याला कसं कळत नाही का. वेदाला काही एक कळलं नाही. सिनला शेष झाल्या दोन जिभा. वर्णन करता करता जीभ फाटली शेषाची म्हणून दोन जीभ असतात नाही का. म्हणतात अमृत प्याला गेलं गवताने कापलं नाही मला. वर्णन करण्याचा विषय वर्णनीय होता भानावलं मी करेन. हो असा हा सर्व शास्त्रांना अवर्णनीय असलेला विषय माझे तुकोबाराया वर्णनासाठी घेताय. याचा अर्थ जे काम होणारच नाही ते काम करण्याचा निग्रह करणाऱ्याच्या पाठीमाग कोणती तरी शक्ती असावी हे व्यवहारातलं उदाहरण. हा दगड गाव कटाळा उतरेला. एक दगड देवळाभर गोटा होता त्याला गोटी म्हणत होती पहिले का. गावातलं सगळेजण कटाळलं पण एकाने सांगितलं मी उचलून दाखवेन. उचलेन नुसतं बोललं नाही माझ्या प्रयत्न करून युक्ती प्रयुक्तीनं गोटा उचलला. तो ताकदीनं नाही कसा उचलला आणि गोटी तशीच उचलायची असते. तुमच्यापैकी कोण तालमीत होतं का. रामभाऊ सोडून. रामभाऊ तालमीत असतील पण गोटी उचलली नसेल. मी महाराज आहेत की तालमीतली आज मला बघून एका कोपऱ्यात जाऊन उभं आहे. हा अवघड आहे राव. पटका बिटका लई तारात गुंड आहे. पुढच्या वर्षी कीर्तन ठेवा बरं का. मी तयार करतो त्याला नाही का. हो त्यांनी वर्षभर संगती करावी पुढच्या वर्षी कीर्तन नाही का. फटका गुंडणार धोतर नेसणार नाही का. ही दुसरीने आपलं गुंडाळायचं भावलं उभं राहिलं तर घेऊन उभं राहायचं नाही का. असो हातानं पटका गुंडा उद्यापासून वाकडा आला तरी चालेल नाही का. आणि मला बघून लांब कोपऱ्यात मागं उभं राहायचा. कारण तुम्हाला माहिती बुवा अंगाव येतो नाही का. असो आनंद वाटतो तरी पण बघा काय म्हणलं ना ही मंडळी अशी मी सारखं हिंमत असतो ना तरी पण नाही का तरी पण पिच्छा सोडत नाहीत. असो शेषाला शक्य आहे. जगद्गुरु तुकोबाराया वर्णनासाठी विषय निवडताय. तुकोबारायांच्याकडे सामर्थ्य कोणतं कोणती ताकद होती तुकोबारायांच्याकडे. तुकोबारायांच्या अंगामध्ये ताकद होती का नाही. ऐश्वर पैसा पाणी कारण पैसेवाल्याला लय होती तू नाही का. ज्याच्याकडे पैसे आहेत ना त्याचा ऊर फाटच पडतो. नको ते उद्योग करत असतो. अख्ख्या गावाला अडवीन नाही का. पैसेवाला ते करत असतं पण त्याला कळत नाही. हो हाही व्यवसाय किंवा हाही जोर कुठपर्यंत आहे नाही का. माणसाच्या अंगी ताटपणा नसावा. ताटपणा नसावा पण असतो हा स्वभाव आहे. विठ्ठल हो ताटपणा असलेला नसतो योग्य महाराज. तुम्हाला माहितीये ऊस 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 बघितलं का तुम्ही. ऊस माहितीये का सगळे 35 कांड्याचा ऊस इतका मोठा उचलू नका. गड्यावर मी 1000 रुपये देतो. भाऊजी 35 कांड्याचा ऊस मी 1000 रुपये बक्षीस देतो. त्याचं फक्त कड होतंय का बघा. असं होतं का. त्या ऊसाच्या अंगी एक बाण असतो कोणता मोडेल पण वाकणार नाही. आम्ही त्याचा अवलंबित असतो. थोडस ऐश्वर्य जवळ असावं. त्या ऊसाच्या वरवर आमचा ऊस वाकत नाही का. ऊसाला सुद्धा वाकवण्याचा प्रसंग येतो पण कधी त्याला चरक्याला लावल्यावर गुराळाला लावलं का की त्याला वाकवावं लागतच नाही. त्या गुराळवाल्या मालकानं चिटकावलं नुसतं की तटा 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 कांडी फुगते तिनं अर्धा रस बाहेर पडतो. हो अर्धा रस बाहेर पडतो आणि पलीकडे गेलेला ऊस खडा उभा राहतो का वाकडा तिकडा होतो. हो ऊसाची अवस्था आपली सुद्धा होते बघा. त्याला वाटतं मी निसाटलो दुसऱ्या राऊंडला पकडला जातो. माघारी घेतात आणि गुराळ घालणार नाही हुशार असत. पुन्हा काय करत त्याला दुमता करतो. दुमता दुसऱ्या राऊंड मध्ये दुमता
हो किती सांगू तरी नाही ऐकती भटकीची तुकोबराय सांगता. पुढे शिंदडीचे हो दुमता केलेला पुन्हा लावला जातो. त्याला वाटलं पुन्हा तरी निसाटलो कुठं ती लावणार पुन्हा पकडतं माघारी घेतो. आणि आता काय करतं चौपदरी करतोय त्यात लिंबू घालतं. लिंबू घालणं योग्य पण त्याच्या बरोबर आल्याचा तुकडा घालतो. किती गोळा असतो आलं त्या ऊसाची चैन नसती ना मला त्याच्याबरोबर आग होती ती आल्यानं तिसऱ्या राऊंडला. त्याला वाटतं आता तरी सुट्टी मिळेल तरी सुट्टी नसती. पुन्हा पकडतं पुन्हा माघारी घेत आणि पुन्हा लावतं पिळायला सुरुवात करत. आमची तीच अवस्था आहे जीवनातली. कळोईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराली नाही मला सुटका नाही म्हणत. हो आपण प्रयत्न करून बघा. त्या ऊसाची शेवटची अवस्था काय रस निघून गेला अंगातला ताण गेला आणि ऊसाचा चोका झाला. काय झालं मोठ्याने बोला. आणि आमचं काय झालंय बालपण गेले नेनता तरुणपणी विषय व्यथा म्हातारपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्म घेणे. लहानपण खेळात लग्न तारुण्यात लग्न म्हातारपणी इंद्रिय बघणं. कोणात जात नाही तल्ला विठ्ठला म्हणाच्या ऐवजी बारी तल्ला विठ्ठला नवीला जातून घरनं हाका जाऊन सत्याकडे नाही का. तुमच्यातली माणसं फार जुनी आहेत तुमच्यासाठी हे नव्हे. कारण दादा माझ्याबरोबर नेहमीच वारीला असतात दादा बसण्याला असतात. मी तुम्हाला फार बोलत नाही नाही तुम्हाला म्हाताऱ्याला वाटल खायला ये दाढी पिकलं तरी आम्हाला ते नाही का आम्हालाच बोलते नाही मला ही अवस्था सांगितली जीवनातली अवस्था आहे. असो तुकोबरायांच्याकडे अवसान ते कोणतं तुकोबरायांच्याकडे काय स्थिती आहे कशाच्या जोरात तुकोबराय बोलतात. अवर्णनीय विषय वर्णनासाठी का घेतला याचं कारण आहे तुकोबरायांच्याकडे तेवढा जोश आहे तेवढं सामर्थ्य आहे आणि तेवढीच युक्ती आहे तुकोबरायांच्याकडे. म्हणजे तुकोबरायांच्या मुखातून ज्ञानोबरायांच्या मुखातून नामदेवरायांच्या मुखातून बाहेर पडलेला एक शब्द पृथ्वी मोलाचा आहे. अर्थात संतांच्याकडे शब्दाची श्रीमंती आहे आणि वर्णनाचा विषय शब्दाने वर्णन करायचे. ज्या शब्दानं वर्णन करायचे त्या शब्दांचा समुद्र आहे यांच्याजवळ. बरं त्यांच्याजवळ शब्द म्हणजे सामान्य नाहीत महाराज. आम्हा घरी आम्हा घरी धन आमचं धन तुकोबराय सांगताय. काय ऐश्वर्य आहे तुकोबरायांच्याकडे. तुकोबराय शब्दाची श्रीमंती आहे त्यांच्याकडे. आमचे शब्द म्हणजे पृथ्वी मोलाचा शब्द संतांच्या मुखातून पडलेला एक शब्द आणि आमच्या पृथ्वीचं बोल बरोबर आहे महाराज. हो असं काय शब्दात आहे एका एका अक्षरात आहे
अक्षरात आहे माझा एक अक्षर म्हणजे देवाचं स्वरूप आहे. अक्षर परब्रह्म ज्याला म्हटलं गेलं हो ते अक्षर ब्रह्म यांच्या मुखात आहे महाराज. आणि वर्णनाचा विषय किती महान आला असला तरी वर्णन काय सोन्याचा आधीनं करायचं नाही. वर्णन कशाने करायचंय? शब्दानं वर्णन करायचंय. आणि म्हणून शब्दाची निवड करत असताना सर्वांगीय कोणतंही अंग घ्या पण त्या अंगाला मर्यादाच नाही महाराज. उदाहरणार्थ देव किती देखना हो. आता युगामध्ये आपल्या देशामध्ये सर्वात देखणं कोण हो? तुम्हाला माहिती असेल टीव्ही बघताना सर्वजण सर्वात देखणं कोण हो? किताब असतो किताब ऐकल्याकडे तुम्ही हो. मागे एक देखणेपणाचं वर्णन आलं होतं पुढं नाव आलं होतं पुढं. मी वर्णन सांगितलं की तुम्हाला लगेच कळेल कोण देखणं. माशासारखे डोळे नाही का? माशासारखे निलवर्णीय डोळे कुणाचे होते तर सांगणारच नाही तुम्ही. तुम्हाला माहिती आहे का बुवा गावला महाराज विश्वामध्ये सर्वात देखणं कोण असेल म्हणतात लक्ष्मी. म्हणतात लक्ष्मी. पण भगवंताचं आणि लक्ष्मीचं स्वयंवर डोळ्यासमोर आणा. लक्ष्मी हे 14 रत्न नाही का आणि लक्ष्मी स्वयंवर डोळ्यासमोर आणा. कुणालाच घालायची नाही का वरमाला कुणाला घालायची. सगळे कटाळी देव दानव मानव सगळे लाईन उभे राहिले होते. लक्ष्मीनं सगळ्याला नापास केलं. सगळ्याला म्हणलं म्हणजे कुणाला इंद्र चंद्रादी सर्व देवांना नवे नवे साक्षात ब्रह्मदेव सुद्धा त्या लाईन मध्ये होते. तुम्हाला वाटत ती म्हातारा सुद्धा होय दाढी पाठी झाली म्हणून काय झालं दिकणी बायको करायला काय हरकत आहे नाही का. अशा हिशोबात ती ब्रह्मदेव सुद्धा उभं राहिलं होतं. भगवान शंकर सुद्धा नाही का. हसू नका महाराज नाही का. मला अजून तरी कुणीतरी म्हणलं ना महाराज कसं काय नाही का घोड्यावर बसता का. आता खरं सांगितलं त्यांनी आता नाद करू नका घोडा अंगावी. माणसाची वृत्ती काय महाराज म्हातारी होती का. ब्रह्मदेवाला सुद्धा वाटलं होतं आपल्याला लक्ष्मी मिळावी त्या लाईन मध्ये होतं हो. भगवान शंकर सुद्धा पण ज्याला ती मिळणार होती ती जरा कोपऱ्यात होते नाही का. आणि महाराज जो कोपऱ्यात होता ते विष्णुदेव होते. ज्या वेळेला लक्ष्मी सर्वांना डावलते आणि विष्णुदेवांच्या जवळ जाते तेव्हा विष्णुदेवानी लक्ष्मीकडे चेहराच केलेला नसतो. विष्णुदेवाचं तोंड सुद्धा लक्ष्मीला दिसत नाही. मग दिसतं ते काय डाव्या पायाच्या अंगठ्याचं नख आणि त्या नखाचं तेज असं असतं. लक्ष्मीचं सर्व सौंदर्य महाराज त्या नखापुढे फिकं पडतं फिकं. देव किती देखणं असेल. देवाच्या देखणेपणाचं वर्णन करताना तुझी हे निगळे कोटी चंद्रप्रकाशे
डोलकारे तुझे निळे कोटी चंद्राचा प्रकाश नाही का. हो कल्पना कितीतरी वर्णन देवाचं सुंदरतेने केलं नाही. हो देवाचं स्वरूप अवर्णनीय आहे. किती देखना कल्पनी बाह्य. आपण कल्पना करू तिच्यापेक्षा देखना का. हो सौंदर्य माणसाला पाहिल्यानंतर मला तर वाटतं की विसरावं आणि कुणाला बघितल्यानंतर विसरतो. हो तहान हरपली भूक कधी तुझं पाहता विठ्ठला नाही का. कधी पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नव्हते माझ्या. बघायसारखं काय शिल्लक राहिले तुला बघितल्यानंतर डोळच निवून गेलो. आता काहीच बघण्याची इच्छा नाही. इतकं सौंदर्य आहे. अवर्णनीय विषय आहे. सौंदर्याचा विषय बाजूला असला ऐश्वर किती आहे देवाकडं. देवाचं ऐश्वर काय हे जगतच त्याच आहे. हो ही विश्वाची निर्मिती त्याने ब्रह्मांड उतरणी ज्याची इच्छे घडली. ज्याच्या इच्छेने ब्रह्मांडाची रचना करण्यात आली. हो तो परमात्मा आहे. आम्ही घर बांधल्यावर कोरडतात असते या की बंगला बघायला. हो यंदा बांधलाय तू यंदा बांध पुढच्या वर्षी तुला बांधून बाहेर काढणार आहे नाही का बंगल्यातनं. हो केवढी कोरडतात असते. अरे केवढा बंगला आहे कल्पना करा. तुझे सत्तेने वेदाची बोलणे सूर्याची चालणे तुझी म्हणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून ईश्वरनालो. हो केवढा सत्ताधीश आहे. त्याग बोललं तर आपल्याला बोलण्याचा अधिकार आहे. त्याने मनात आणलं तर नाही का. एवढा सत्ताधीश आहे. एवढा संपत्तीवान आहे. एवढा ताकदवान आहे. केवढा ताकदवान आहे. देवाची ताकद. हो देवाचं वर्णन करत असताना नामदेवप्पा दृष्टांत सांगायचे बघा. नामदेवप्पा 8वं लग्न होतं भगवान श्रीकृष्णाचं. देवाची किती लग्न झाली. बायका नाही होते पण 8च लग्न झाली देवाची. अष्टनायका खऱ्या देवाच्या बायका. ती शेवटची बायको होती. तिचं नाव होतं जाबवंती नाही का. राम अवतारातल्या जाबवंत अस्वलाची कन्या होती ती. राम अवतारात जाबुवंताने रामप्रभूंना भरपूर सहकार्य केलं होतं युद्धामध्ये. आणि म्हणून रावणाला पराजित करून आल्यानंतर अयोध्येमध्ये सत्कार समारंभामध्ये सर्वांचा सत्कार करण्यात आला. इच्छेनुसार सर्वांना बक्षीस देण्यात आलं. पण जाबुवंतांना विचारलं होतं बाबा तुम्ही सगळ्यात महान आहात. तुम्ही मोठे आहात नाही का. पण तुम्ही अजून खाली बसला. तुमच्यासाठी काय सेवा करू. जाबुवंतांनी सांगितलं रामा अरे मी आज काय केलं नाही तू काय करायचंय. म्हणजे मी नुसतं संघ होतो म्हणले मी युद्धच केलं नाही. असं कसं केलंच नाही का. माझ्या तोडीच्या युद्धात नव्हता त्यात. अरे रावण कुंभकर्णादी एवढे मोठे युद्ध होते आणि यानं जोडी भेटली नाही. होय खरं सांगू युद्ध करण्याची इच्छाच माझी आजोरी आहे. तेवढी पुरी केलीस तर बरं होईल. मला तुझ्याशी कुस्ती खेळायची आहे. जाबुवंत म्हणताय कुणाला रामप्रभूला. पण रामायणातला विषय अजमवल्यानंतर जाबुवंताची रामाची कुस्ती अशक्य होणारच नव्हती. कारण वाल्मिकानं तसं नियोजन केलं नव्हतं महाराज. आणि रामाचा अवतार हा नियोजित नाही का फक्त नियोजित कार्यानुसार होता. वाल्मिकाच्या म्हणण्यानुसार बोलीला वाल्मिक रेषेची वर्ते वर्तो निदावी म्हणे नामा नाही का. असो रामप्रभूने हात जोडला आणि सांगितलं दादा म्हणजे थोडा वेळ जाईल. थोडी कळ सोसावी लागेल. तुमची ही इच्छा मी पूर्ण करेन नाही का. पण या जन्मामध्ये नाही पुढच्या जन्मामध्ये. आणि तेव्हापासून ती म्हातारं आस धरून होतं महाराज. एवढी ताकद होती. तेव्हापासून ध्यास होता रामाचा. रामाचा ध्यास ज्याला तो किती महान असेल. आणि निमित्त होतं सुमंतक मण्याचं. मणी चोरीला गेला नाही का. आणि तो आळ भगवंतावर आला. आणि महाराज एक दिवस दोघांची गाठ भेट झाली. अशी गाठ भेट झाली भगवान श्रीकृष्ण राम अवतार संपल्यानंतर देवाने अवतार कृष्ण अवतार धारण केलेला आहे. कृष्ण अवतारामध्ये जाबुवंताची भगवान कृष्णाची म्हणजे रामाची गाठ पडलेली आहे.
बोलता बोलता त्या मण्याच्या प्रसंगावरून वादविवाद झाले आणि इतका वाद तडीला गेला की दोघांचं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये दोघांचं मुष्टियुद्ध चालू झालं. हो, मुष्टियुद्ध समजतं का नाही? मुष्टियुद्ध फायटिंग आताच्या भाषेत, नाही का? हातात शस्त्र घ्यायचं नाही आणि मारामारी तर करायची, हातानेच मारायचं. तुम्हाला माहित नाही का? माझ्या समोर एक नाही, मी दाखवतो तुम्हाला मुष्टियुद्ध कसं, नाकावर नाही का? हो महाराज, तुम्ही काय हाणाहाण्या करायला इथं आलाय? आता प्रत्यक्षित दाखवलंच पाहिजे काय? हो, मुष्टियुद्ध. महाराज हाणाहाणी चालू झाली इतकी, पण ती म्हातारा बी असं होतं, भगवान श्रीकृष्णाने निग्रहानं युद्ध केलं त्यांच्याशी. कितीतरी तास हा त्याला खाली घाली, हो, पुन्हा तो याला खाली घाली, हा त्याच्या छातीवर, तो याच्या छातीवर. शेवटी 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 रामप्रभूंना प्रश्न पडला, अरे म्हणजे काय खाल्लंय, कसलं खुराक? आता याचं खुराक बारकं होतं का? रोज नामाचं खुराक आहे महाराज. भगवंताचं नामस्मरण करत ध्यास घेऊन बसलेले होते. केव्हा एक बार भेटे, केव्हा एक बार माझी इच्छा पूर्ण होईल, मला केव्हा एक बार त्याची शुद्ध करता येईल. महाराज त्या देशामध्ये, त्या देहामध्ये, त्या स्थितीमध्ये त्यांच्याकडून जी ताकद, नामाची ताकद वाढलेली होती, त्या ताकदीच्या जोरावर युद्ध भगवंताशी चाललं होतं. कृष्ण ती कृष्णच. देव चतुर चतुर. देव किती चतुर? महाराज एवढं चातुर्य सांगितलं देवाने, आणि त्या चातुर्याच्या भरामध्ये देवाने अशी एक चाबवंताला लावली ना, त्याबरोबर त्या म्हातारीला मूर्छा आली. महाराज मूर्छा आल्याबरोबर भगवंताने पाय ठेवला छातीवर. हो, क्षणभर त्याचे डोळेच उघडले नव्हते म्हातारीचे. म्हाताऱ्याला देवाने सोडलं नाही. म्हणजे हो, जाग झाल्यानंतर पुन्हा उठेल, नाही का? सोडायला नको. एक पाय हातात धरलेला आहे, गुडघा छातीवर ठेवलेला आहे. आणि ज्या वेळेला म्हाताऱ्याला मूर्छा आली, म्हाताऱ्याने वर बघितलं, तेव्हा भगवंताने मानाने इशारा केला, कसं काय, कसं काय? बघा, एकाने एकाला खाली घातलं की आपण विचारतो का नाही? विचारतो का नाही? कसं काय, शिरली का? देवाने तिची विचारतो, कसं काय, शिरली का? म्हाताऱ्याने डोळ्याला पाणी, डोळ्याच्या पापण्या हलवल्या महाराज. म्हाताऱ्याने त्याच्याकडे नीट पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण नव्हते, प्रभू रामचंद्र छातीवर बसले होते. हे त्यानं पाहिलं आणि लगेच मान हरवली. म्हणली, देवा, अरे रामायणात मी तुझ्या सगळं होतो, तू भल्या भल्याची जिरावली आणि माझा काय पाठ लागणार? आज चिरली गडे म्हणली आपली, नाही का? हा ढिले पडले. युद्ध थांबलं. म्हाताऱ्याला हाताला धरून रामप्रभूंनी उठवलं. महाराज कडाकड मिठी मारली दोघांनी. देव का म्हणे देव बघतात असं. दोघांची भेटी झाली आणि मग कृष्णरूपी रामरूपी कृष्णरूपी रामप्रभू जाबवंताला विचारतो, जाबवंता, बरी साधना केली तुम्ही, काय सेवा करू? शेवटचं देणं काय हवंय? माझ्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? हो, जाबवंताने सांगितलं, देवा, बरेच दिवस मी वाट पाहिली, आज तुम्ही मला भेटला. आता तुका म्हणे, देवा, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक आता जगणे नाही. आता इच्छा जगण्याची नाही, फक्त संसार क्रियेमध्ये एक कार्य राहिलेलं आहे. माझी एकुलती एक मुलगी आहे आणि तिचं पाणी तुम्ही ग्रहण करावं. देवाने जाबवंताला होकार दिला आणि जाबवंताच्या कन्येशी म्हणजे जाबवंतीशी देवाचं लग्न जमलं. आता देवाचं लग्न म्हणजे आपल्या जर काय आता जमलं महिन्याने केलं, नाही का? देवाचं लग्न लगेच निरोप इकडं तिकडं. घरात गरुडाला पाचारण करण्यात आलं. जाबवंताला सांगितलं, चला तयारी करा, परवा दिवशी लग्नाचा मुहूर्त. एकच दिवस मध्ये, उद्याचा दिवस सोडून परवा दिवशी लग्न, दुपारी 12 वाजता. हो, ठरलं. जाबवंताने आपल्या पद्धतीने लग्नाच्या तयारीची नियोजन केलं. महाराज आता इकडे देवाने सांगितलं, लग्नाला सर्व मंडळी आली पाहिजेत. यानंतर या अवतारामध्ये पुन्हा लग्न इतक्या जोरात होणार नाही. आता लग्नच करायचे आपल्याला. सगळ्या मंडळींना निमंत्रण देऊया. त्यावेळेला निमंत्रण पत्रिका नव्हत्या, फोनची व्यवस्था नव्हती. मग सर्वांच्याकडे पाठवायचं तो निरोप घेऊन. कुणाला पाठवायचं? देवाच्या ओळखीचं कोण कोण? हो, मग देवाबरोबर सदैव वाहन म्हणून गरुडांचं महाराज वास्तव्य असायचं. त्या गरुडाला पाचारण केलं आणि गरुडाला सांगितलं, गरुडा, तुम्ही एक काम करा, परवादीच्या लग्नाची निमंत्रण आजपासून द्यायला सुरुवात करा. कुणीही चुकलं नाही पाहिजे. वरती जा, मध्ये जा, खाली जा, सगळीकडे भक्तासनी निरोप. देवाने गरुडाला काम सांगितलं आणि गरुडाने मान हलवली. पण शंकर म्हणे, देवा, परवादीचं लग्न कुणाचं आहे? देवाने जरा मौन पाळलं. गरुडाने पुन्हा विचारलं, म्हणजे देवा, तुम्ही निमंत्रण द्यायला सांगताय पण लग्न कुणाचं आहे?
अरे म्हणजे माझंच लग्न आहे. माझं म्हणजे तोंडाला हात लावला मला येडं झाले का काय, किती लग्न करतो नाही का देवा या वयात लग्न. हो अरे म्हणजे तुला काय करायचंय बरं सांगा. म्हणजे देवा नवरी कुठली आहे विचारू नको, तेवढं विचारायचं नाही, फक्त लग्न माझं आहे. आता गरुडाला काय घेणं आहे महाराज, लग्न आहे देवाचं आहे, कुणाची का होईना नाही का. शेवटी गरुडाचं देवाचं ऐकलो आणि पलायन केलं. ते निमंत्रण घेऊन गरुड 3 तळामध्ये फिरून बराबर लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 12 वाजता आलो. देवा सगळ्यांनी निमंत्रण दिली का, होय लग्नाची तयारी झाली. निमंत्रण सगळ्यांनी पोचली. गरुडाच्याकडून देवाने यादी वाचून घेतली. कुठे गेला, इंद्राला बोलवलं, चंद्राला बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांनी बोलवलं. आणि बोलवलेली यादी वाचता वाचता देवाच्या लक्षामध्ये आलं एक व्यक्ती बोलवायची राहिली होती. कोण? देवाच्या सासऱ्याला निमंत्रण द्यायचं राहिलं होतं. आता देवाचे सासरे कोण? देवाचे सासरे सगळे सासरे सांगितले होते, एकच सासरा राहिला होता. हो तो म्हणजे लक्ष्मीचा बाप. लक्ष्मी कोणाची कन्या आहे? समुद्राची. म्हणजे निमंत्रण दिलं का? म्हणजे देवा राहिले तेवढं जाता. देवाने सांगितलं आता म्हणून देवाला कंटाळून सकाळच्या परिजातून पुढंच घेऊन येतो, पुढं घालून घेऊन येतो. हो कशी तरी सकाळ उघडली आणि गरुडाला देवाने काम सांगितलं. गरुडाने आपल्या देवाला नमस्कार केला आणि देवाच्या सासऱ्याला बोलवायला गेले. आता देवाच्या सासऱ्याला म्हणजे समुद्राला निमंत्रण द्यायचे. काठावर उभं राहिले, अनेक पद्धतीनं स्तवन केलं समुद्राचं. समुद्र प्रगट झाले. विचारणा केली का ना, म्हणजे तुम्हाला बोलवलंय. म्हणजे कुणी? तुमच्या जावयाने. वा 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 वा, म्हणजे जावयाने निमंत्रण दिलं. हो ठीक आहे, म्हणजे सगळ्यांनी यायला सांगितलंय. म्हणजे कार्य काय? लग्न. वा वा वा, सगळे येणार का? हो सगळे येणार. हो अरे गरुडा, पण लग्न कुणाचं आहे? गरुडाला प्रश्न पडला, याला जर आपण सांगितले की तुझ्या जावयाचं लग्न आहे, हे माघारी जाऊन देईल का आपल्याला? ए पोपट बुवा, मामानं जर सांगितलं पोपट बुवाच्या लग्नाला चला तर मामा येतील, पण पहिलं पुशेगावला जातील. निळी गाडी 2-4 डगडीवाली, नाहीतर खाना इतकी लांबडी काठी घेऊन येतील नाही का. गरुडाला प्रश्न पडला काय करावं काय करावं. अरे म्हणजे तसं येणं कसं शक्य आहे? आहेर आणला पाहिजे ना काहीतरी. लग्न कुणाचं आहे सांगशील का नाही? गरुड घाबरलं महाराज. आता सांगावं तर कसं, न सांगावं तर नाही ना. म्हणजे तुम्हाला यावं लागेल. येणार आताच येतो तुमच्या बरोबर. पण लग्न कुणाचं आहे? लग्न कुणाचं आहे म्हणल्याबरोबर गरुड घाबरत सांगतो. म्हणजे अहो लग्न देवाचं लग्न आहे. देवाचं लग्न म्हणल्यावर समुद्रानं गरुडाला मिठी मारून उचलून डोक्यावर घेतलं. गरुडा वाटलं गेलो आता काय खरं नाही, आपण ते वाटलं खाली. पण गरुडाला खांद्या घेऊन समुद्र उड्याच मारू लागले. हे सासरा सावत्र असा आपल्या जावायची 4-4 लग्न लावून देणारा आमचं सासरं बघा. आमचं सासरं हुशार आहे. मी म्हटलं भाडव्यानं तुम्हाला एक पोरगी सांभाळायची ना, दुसरी कोण द्यायची. त्याने किती केल्या तरी सांभाळल्या नाही का. असो. आणि महाराज समुद्राने आनंदाने निमंत्रण स्वीकारलं. म्हणजे चला कपडे घालून लगेच येतो तुम्ही व्हा पुढे. महाराज गरुड पुढे झालं आणि माग समुद्र खवळला आणि पाणी वाढू लागलं. महाराज वाढलेलं पाणी लाटा समुद्र मोठा आवाज झाला. गरुडानं मागे बघितलं, पहिला बघितलेला समुद्र आणि आता दिसत होता तो सुशांत समुद्र. हो गरुडाला वाटलं हे काय. बघता बघता पाण्याचा लोटा गरुडाच्या मागे येऊ लागला. हो मोठेली डोंगर, मोठ्या टेकड्या, मोठी झाडं समुद्राच्या पाण्याखाली. महापूर यावा असा समुद्राचा लोंढा गरुडाच्या माग. गरुड पुढे आणि हा लोंढा मागे. गरुडाला चिंता वाटली, बाप रे हे असंच जर लग्नाला आलं तर लग्न का विघ्न. वरडाचं कसं, एवढा लोंढा जर तिकडे आला तर वरडाचं कसं. गरुड घामाघूम झालं, जे पळालं बेफाम पळालं. समुद्र त्याच आशेनं माग पडत होता. हो महाराज कसं तरी देवाच्या पुढे गेलं जमलं होतं. पाक पायावर लोटांगण घातलं आणि मिठी मारली देवाला. मिठी मारली, पाणी डोळे पाण्याने डबडबलेले होते. आणि भगवंताला काय सांगावं तर सांगावं तर ऐकेल का, म्हणून भगवंताचं स्तवन केलं गरुडाने. अगोदर स्तुती केली. स्तुती अच्युतानंदा श्रीधरा माधवा. अच्युतानंदा श्रीधरा माधवा देवादिदेवा गोपाला
गरुडाचं गहिवरणं, गरुडाची ते रडणं, देवाला शही झालं, देवाने दंडाला धरलं. अरे गरुडा काय झालं? म्हणजे ते तुम्ही सांगितलं मी बोलवलं ते आले ना. ते आले, कोण आले सांगायला परत बोगडी होती. ते आले आता देवा. अरे म्हणजे कोण आले? म्हणजे मामा आले, समुद्र मामा आले. मग अहो देवा म्हणजे काय शिल्लक ठेवलं नाही. मोठाले पर्वत, मोठीली झाडं सगळी पाण्याखाली. हो असा म्हणजे हो समुद्र आलेला आहे. काय करावं? देवाने जरा गंमत केली. म्हणजे गरुडा आता तू बोलवून आणले ना, मला सांगायची काय कारण नाही, तू त्यांचं नियोजन कर. गरुडाला वाटलं आता काय खरंय नाही का, उठलं चिंतान बसलं खांद्याव नाही का, काय करावं. मला देवाने गरुडाने पुन्हा देवाला मिठी मारली. देवाने सांगितलं गरुडा काही काळजी करायची कारण नाही. हो आलेत का? डोकून बघा कुठपर्यंत आलेत. गरुड दाराच्या बाहेर गेला. दाराच्या बाहेर गरुड उभा आहे. गरुडाने सांगितलं देवा आता तर समोरच दिसायला लागले. म्हणले समोरच अर्धा आकाश गाठलेला आहे. म्हणले त्यांनी. असं आहे का? म्हणजे काही काळजी करू नका. देवाने आपली बाह्य हाताची मागं सारली अशी डाव्या हाताची, आणि हातावला एक केस उपटला, केस, आणि बाहेर फेकला. खोलीच्या बाहेर फेकला. सांगितलं गरुडा मामाला म्हणावं या खोलीत बसा. मामाला बसण्याचं नियोजन काय आहे? अंगावला केस आणि एवढा विशाल खवळलेला समुद्र. पण देवाच्या आज्ञेनं देवाच्या अंगावर एका केसावरच फिरवतो. अनंत ब्रह्मांडे शब्दाला मर्यादा आहे का? आनंद या शब्दाला आनंद ब्रह्मांडे एके रोमे हो एका केसावर अख्खा समुद्र नव सगळं विश्व त्याच्या केसावर बसलं तरी क्लेश महान आहे. आता सांगा देव किती मोठा असेल, येतोय का सांगता? म्हणून एवढा शब्द आहे. एवढा आता देव मोठा आहे एवढं धरतो आपण. पुढे वेळ संपली, 5 मिनिटं राहिलीत नाही का? पुढे 15 मिनिटं जाणार आहेत आपली. 11:15 कीर्तन संपेल. कल्पना करा देव मोठा आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाने मोठ्या माणसाच्या नादात लागावं का? मोठ्याचा नाद करावं का? बोला की दादा, मोठ्याच्या नादात लागावं का? तुम्हाला विचारतोय, तुम्हाला दादा, मोठ्याच्या नादाला लागावं का? नाही. मग मोठ्याचा आश्रय नसेल तर आपण जगणार कसं नाही का? कुणीतरी एखादा मोठा माणूस पुढे असावा आणि किंवा असेल तर त्याच्या आधारानं आपल्याला जीवन जगता येतं का नाही? म्हणजे मोठ्याच्या आश्रित आम्ही आहोत. मोठ्याच्या आश्रित राहिलं तर मोठेपण होतं किंवा मोठेपण प्राप्त होतं. तुकोबा काय सांगतात? बढिया ते अंकित मोठ्याच्या शेण राहावं लागतं, त्याचे अंकित व्हावं लागतं नाही का? देव मोठा असू द्या पण देवाघरी हित आमचं जगणं नाही.
तुका म्हणे अंतर आहे काय जिने ते देवाचं आपल्याला अंतर पडत असेल तर जगणंच नाही. देवाविरहित जगणं नाही. देव आपल्याला हवाय पण देवाचं मोठेपण आहे. देव मोठा आहे. मोठा बी छोटा होतो. कसा होतो? आपण त्याला आपला सर्व स्वभाव समर्पण केला तर मोठा असलेला छोटा होतो. भक्ताच्या हृदयामध्ये सतरा आठविला हरी जिही हृदयी मंदिरी. नाही का एवढा मोठा देव आहे पण भक्ताच्या हृदयामध्ये हृदयातल्या हृदयात सापडतो. देवाची जागा या हृदयामध्ये आहे. या हृदयात दुसरं एक हृदय आहे. त्या हृदयाचं नाव आहे संपुष्ट हृदय. तुम्ही म्हणाल हे काय काढलं आणखी संपुष्ट? शास्त्रामध्ये तसं वर्णन आहे. साठविला राहे हृदयी संपुष्टी. संपुष्टी हृदयी राहे साठविला. आपण जर त्याला भावार्पण केला तर देव हृदयात साठवलं. बरेच जणांनी साठवलं का नाही? हनुमंतरायांनी देवाला कुठे ठेवलं होतं? हनुमंतराय देव होते त्याला काय शक्य आहे? सावतोबा काकांनी कुठे ठेवलं होतं? साठविला दत्तात्रेय त्यांच्यासाठी त्यांच्या कर्तृत्वाच नाही का? धन्य त्यांची माता धन्य त्यांचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा दाता. आपला भाव समर्पण. त्या सावतोबानी पंढरपूर पाहिलंच नव्हतं. ते कधी पंढरपूरला गेलेच नाहीत. उलट देवाला आनंद यावं लागलं आणि आनंद आलेल्या देवाला सुद्धा सावतोबानी सोडलं नाही. मला ठेवलं कुठं? राहत नाही करू द्या. इथं तसंच आहे. एवढा प्रभू केवढाही मोठा असल्या भावे त्याला भाव समर्पण कर. तेने संपुष्टी राहावे. तो भक्तांच्या हृदयामध्ये राहतो आणि हृदयामध्ये राहून काय करतो?
होय भक्ती केल्या तैसा हो हृदयात राहून काय करतो भक्त जशी भक्ती करेल तस होय भक्ती केल्या तैसा तैसा केल्या भक्ती नाही का जशी भक्ती करा तसा तसा होतो आणि काय करतो भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करतो पुरवी धरावी ते इच्छा आपण जी जी इच्छा करू ना ती इच्छा भगवंत पूर्ण करतो पण कधी आपण त्याची भक्ती केली तर जशी भक्ती तशी प्राप्ती नाही का जशी भक्ती तशी प्राप्ती नाही का भजन करणाऱ्यासाठी जशी भक्ती तशी मागे पोहोत जन्मी बसणार हे करीत आलो आम्ही कुणीतरी हात लगी दे थांबतो नाही का कुणीतरी हात लगी दे थांबतो पिटीवाला भजन म्हणतं मागे टाळ करी टाळ खाली ठेवतो तंबाखू म्हणतो आणि आबा म्हणतो मागे बहुत जन्मी हे नाही का जन्मोजन्मी आम्ही नाही का पुण्य केले का नाही तेही नवी जन्म यादसाठी देवा हो कसली प्रमाण असतात काय त्याचा अर्थ असतो आणि आम्ही कसं म्हणतो नाही का देव पुजणारा जर बाहेरच्या कोंबड्या हात आणत असेल तर देवानं त्याची सगळीच कामं करावीत का हरिमुखे म्हणा पुण्याची तुला काय बोका खातोय का घरात आलेल्या कोंबडीला हरिमुखे म्हणता म्हणता 2-4 शिव्या काय देवाला आनंद वाटत असेल कल्पना करा म्हणजे तुकोबरायनी ज्ञानोबरायनी नामदेवरायनी अरे भगवंत भक्तांनी भक्ती अशी केली देवाला लाजवलं लाजले का नाही देवाला लाजवलं देवाला आपलं सर्वस्व देवाला समर्पण केलं ज्याने देवाला सर्वस्व समर्पण केलं देवाला त्याचं सर्वच दुःख नाहीच केलं देवाचा प्रीत आहे घेशी तेव्हा देशी घेतल्याशिवाय देत ना देतो पण घेतो तेव्हा हो काय घेतो भाव शुद्ध आणि सात्विक भाव घेतो किती घेतो कणभर घेतो कणभर तर देतो मनभर निमित्त होतं पोट कापलेलं निमित्त हो आणि मोठ्या मोठ्याने देव हाका मारत होते सत्यभामा 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 पळत आल्या घरातून देव हाका मारताय देवाचा हात रक्तबंबाळ झालाय खाली भूमी सगळी रक्ताने माजलेली पाकलेली सत्यभामा जवळ येऊन पाहते देवाच्या बोटाच्या शेंड्याला जखम झालेली आहे सत्यभामा विचार करते आता ही जखम बांधली पाहिजे सत्यभामा पळत घरात जाते आणि घरात शोधाशोध चालू करते काय शोधते सत्यभामा देवाला बोटाला बांधण्यासारखी चिंदी कल्पना करा आपल्यापैकी एखादं स्टँडर्ड कुटुंब मुंबईला असेल तर त्याच्या खोलीमध्ये एखादी फटकी चिंदी भेटते का सत्यभामा देवाची बायको आहे चिंदीची कपडे असतील का इकडे एवढ्या साड्या तिकडे तेवढ्या साड्या पण घ्यायची कशातली चिंदी यामध्ये वेळ निघून गेला हो भाव पूर्ण भगवंताला हृदयामध्ये आपलं मानणारी देवाची मानलेली बहीण द्रौपदी नकळत येणं झालं निमित्त द्रौपदीनं देवाचं कापलेलं बोट पाहिलं द्रौपदीचं काळीच फाटलं दादा अरे काय पाहते मी द्रौपदी पटकन पुढे गेली देवाचं बोट कापलेलं पाहिलं त्याबरोबर डोक्यावर पदर खाली घेतला नेसता पदर अंगावर दर्शनी बाजूने फाटली साडी मारत कर भगवंताचं बोट देवाच्या बोटातलं रक्त थांबलं आणि मग सत्यभामा बाहेर आल्यात आता काय उपयोग आहे बोंदून झालं होतं निमित्त होतं बोट बांधणं हो पण देवावर इतकं प्रेम होतं अंगावरी मौल्यवान साडी माग सुद्धा पाहिलं नाही मला सत्यभामा साड्या उडकत बसली होती कोणती फाडू हो आणि आमच्या द्रौपदीने अंगावरी फाडली होती दर्शन एक चिंदी म्हणून द्रौपदीच्या साडीचा काठ देवाने हाताला बांधून घेतला पण द्रौपदीसाठी नेसती वस्त्रे स्वयं झाला वस्त्रे पुरवली नाहीत साड्या पुरवल्या नाहीत मग साडीचं रूप धारण केलं आणि द्रौपदीला आपल्या अंगामध्ये लपाटून घेतली महाराज द्रौपदीची लाज देवाने राखली होय भक्ती केल्या तैसा जशी भक्ती तशी प्राप्ती आहे नाही का
पुरवी धरावी ते इच्छा. एवढा मोठा देव आहे, छोटीशी भक्ती. अरे भक्ती तरी काय करावी, अभंग तो तिकडे जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा तत्व सांगणार आहे महाराज. किती उदार आहे, एवढा जगदानी, जगदावर प्रेम करणारा, जगताचं मला पालन पोषण करणारा एवढा मोठा आहे. मग काय द्यायचं, काय द्यायचं. गावाच्या सरपंचाचं, नवीन सरपंचाचं स्वागत करताना सगळ्यात मोठा हार, कदाचित मंत्री आले तर त्याच्यापेक्षा मोठा असेल, मुख्यमंत्री असली तर अजून मोठा 4000चा असेल. पण मोठ्याला मोठ्यानं स्वागत करायचं असतं. या मोठ्याला मोठ्याची अपेक्षा नाही, या मोठ्याला छोट्याची, म्हणजे छोटा पण भाव. हो, तुम्ही काय देता याच्याकडे देव पाहत नाही महाराज, नाही का. कसं देताय याला लय महत्व आहे महाराज. काय देताय याला महत्व नाही, पण देताय कसं याला महत्व आहे. हो, पाहावे तुळशी जवळ पाणी जोडा हात, नाही काय जमलं तर देवाला काय द्यायचंय. एक तुळशी पात्र, पडलेलं तुळशी पत्र सद्भावनेनं देवाला समर्पण केलं तर देव संतुष्ट होतो. नाही जमलं तर पाणी समर्पण करा, कृष्णार्पण म्हणा, देव त्याच्यावर संतुष्ट होतो. आणि ते नाही जमलं तर नुसतं हात तरी जोडा. पांडवांनी देवाला काय दिलं होतं. हो, अनेक भक्तांना देवाला काय देता आलं, माझ्या तुकोबारायला देवाला काय देता आलं. सर्व भक्तांनी देवाला भाव समर्पण केला, आणि भाव समर्पण करणाऱ्या भक्ताला देवाने आपलं सर्वस्व समर्पण केलं. मला त्याचं सगळं दुःख निवारण केलं. एवढा जगदानी काय मागतो, तुळशीदळ किंवा पाणी. तुळशीदळ म्हणजे तुळशीचं पात्र, नाहीतर थेंबर पाणी. हो, तो कशा देव भावाचा भुकेला, नाही का. त्याला दुसरं काय नाही, हा दुष्काळात तो फक्त भावाचा. हो, मग ज्याचा भाव शुद्ध झाला तरी नाही, भावे विना देव न कळेनी. भावाला फार महत्व आहे महाराज. भावपूर्ण देवाची सेवा जे करतात त्याच्या हृदयामध्ये परमात्मा वास्तव्य करतो. भक्ती करणाऱ्या भक्तांचं सर्वस्व आपल्याला घेतो. हो, एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी. होय भक्ती केल्या पैसा पुरवी धरावी तेच्या विठोबार कुमार. देवाचं निर्गुण स्वरूप आहे,
तसं देवाचं सगुण स्वरूप आहे. निर्गुण स्वरूपातून देवाला आपलंच करणं किंवा त्याला ओळखणं सर्वसामान्यासाठी तुम्हाला अतिशय अवघड आहे. आम्ही त्याला नाही ओळखू शकलो आतापर्यंत. हो, तो ओळखला कधी तुकोबराय सांगतात.
अपूर्ण घडल्यानंतर परमात्मा भक्ताच्या हृदयामध्ये राहतो. मी केलेल्या भक्तीच्या प्रित्यार्थ जशी भक्ती तशी भगवंत महाराज भगवंत भक्ताची सेवा करत असतो, त्याची मनोरथ पूर्ण करत असतो. त्या प्रित्यार्थ फक्त एक तुळशी पात्र किंवा थेंबभर पाणी शुद्ध साधी सात्विक भाव हाच देवाला सर्वात श्रेष्ठ होय. आणि असा हा परमात्मा जरी निर्गुण असेल आम्हाला नाही कळला, आतापर्यंत कळला नसेल, पण ज्यांचा परवा दिवशी जन्म होणार आहे, जन्म झाल्यानंतर तरी नाही का तो कळेलच. जर एक दोन प्रश्न आहेत, शक्य झालं तर उत्तर द्या. राम अगोदर, राम नाम अगोदर का रामायण अगोदर? राम अगोदर, राम नाम अगोदर का रामायण अगोदर? आता राम नाम अगोदर म्हणतायत बघा. राम नाम अगोदर आहे असं यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं असं आहे, कल्पना करा, जन्माला आल्याशिवाय नाव ठेवता येतं का? जन्माला आल्याशिवाय नाव आहे का? वस्तू नसेल तर नाव कशाचं? नाही समजलं? समजलं तर काही सोपं. वस्तूच नाही पण नाव ठेवता येईल का? काहीच नाही तर नाव ठेवायचं आहे का नाही? राम अगोदर असेल की नाम अगोदर? अजून बी अवघड आहे. सोपं आहे मग समज ना. फक्त मी सांगतोय की तुम्हाला समजा. नाम श्रेष्ठ आहे पण राम अगोदर आहे. कल्पना करा, जो अगोदर आहे तो अदृश्य आहे, त्याचं नाव आहे, त्याचं स्वरूप आहे निर्गुण. न दिसणारा, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. असा जो रंग नाही, रूप नाही, अवसावली सुद्धा नाही, नाही वर्ण छाया, निर्गुणही निर्विकार तू चिरगुणाया, असा निर्गुणातला परमात्मा हो शुद्ध सात्विक भक्ती करणारे भगवंताच्या जवळच्या भक्तांनाच मौत आला. तुम्हाला सर्वसामान्यांना तो आज मौत आला नाही. आणि म्हणून येतो हिताचा कळवळा निमित्त तुम्हाला सर्वांचं. म्हणून भक्त या रूपाला प्राप्त झालेल्या वाल्मिकाने तुम्हाला सर्वांच्यावर दया केली आणि अदृश्य असलेला निर्गुण असलेला देव त्याला सगुण साकार होण्यास भाग पाडलं. तुकोबाराय सांगतात, आला नावा रूपा. राम कधी कळाला? वाल्मिकाने रामायण रामाच्या अगोदर लिहिले. राम जन्माला येण्याच्या अगोदर वाल्मिकाने लिहिलंय रामायण. पण वाल्मिकाने जे रामायण लिहिलंय तो राम वाल्मिकाच्या बी अगोदरच आहे. हेही समजायचं नाही समजायचं. फार मोठा गुंता आहे महाराजा नाही का. जो अगोदरचा आहे तो निर्गुणात आहे आणि वाल्मिकांनी ज्याला प्रगट केलं ना तो तुम्हाला सर्वांना कळवण्यासाठी. म्हणून आला नावा रूपा. दशरथाच्या उदरी जन्माला आला, अंजनीच्या उदरी जन्माला आला नाही का. हो, भगवंत जेव्हा अवतार घेतो तेव्हा तुम्हाला सर्वांना समजतो आणि भक्ती करण्यासाठी सोपा होते. निर्गुणातल्या देवाची भक्ती डोळे झाकून जर नुसतीच केली आपण तर त्याला पोते न पोते त्याचं दृश्य नाही का. ती भक्ती करणं अतिशय कठीण आहे तुम्हाला सर्वांसाठी. मग तुम्हाला सर्वांना देवाची भक्ती करता यावी आणि ती सहजरित्या करता यावी म्हणून संतांनी आपल्यावर उपकार केले आणि देवाला भाग पाडलं निर्गुणातून सगुणात यायला. आणि देव सगुण साकार झाला म्हणजे अवतीर्ण झाला. तुम्हाला सर्वांना कळला, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. सोपा कधी झाला? सगुण साकार रूप धारण केलं तेव्हा. असा सगुण साकार परमात्मा शुद्ध अंतकरणपूर्वक भक्ती केली तर तो जरी निर्गुणात असला आणि सगुणात असला तर तो भक्ताच्या हृदयात थांबतो नाही का आणि भक्तांची सर्व काम करतो. ज्ञानेश्वर